आणि म्हणून कुठे अस्वच्छता होऊ नये, कुठे त्या ठिकाणी दुर्घटना होऊ नये यासाठी सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत। शासनाकडून मुबलक असा निधी म्हणजे आपल्याला कल्पना असेल की गेल्या वेळी नुसतं ग्रामविकास खातं, कारण याचा मोठा सहभाग या सगळ्या वारीमध्ये आहे। ज्या ज्या गावांना वाऱ्या थांबतात त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, स्नानगृह, महिलांना पुरुषांना कपडे बदलण्यासाठी त्या ठिकाणी व्यवस्था, हिरकणी कक्ष, अशा सगळ्या व्यवस्था आम्ही या ठिकाणी करतो आहोत। आणि म्हणून गेल्या वेळी या सर्व वारीसाठी ग्रामविकास खात्याकडून 26 कोटी रुपये दिलेले होते। यावेळेला जवळपास 50 कोटी रुपये आम्ही यासाठी मंजूर केलेले आहेत। टॉयलेटची संख्या आम्ही वाढवली, स्नानगृहाची संख्या आम्ही वाढवली, हिरकणी कक्ष आम्ही वाढवलेले आहेत, पाण्याचे टँकर आम्ही वाढवलेले आहेत। आणि कुठेही अस्वच्छता होऊ नये, ही वारी अतिशय निर्मल आणि स्वच्छ व्हावी यासाठी शासनाचा या ठिकाणी प्रयत्न आहे। ग्रामविकास खातं सोडून आरोग्य विभाग आहे, नगरविकास खातं आहे, यांच्या मार्फत सुद्धा मोठा निधी आम्ही या आषाढीच्या वारीसाठी या ठिकाणी दिलेला आहे। जवळपास 100 कोटी रुपयाचे रस्ते तात्काळ करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांच्या ठिकाणी दिलेले आहेत। त्या ठिकाणी दिंड्या येत आहेत, वारी आहे। पाण्याच्या व्यवस्थेसाठी सुद्धा प्रशासकीय मान्यता तात्काळ 107 कोटी रुपयाच्या मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। आरोग्याच्या अतिशय चोख बंदोबस्त, चोख व्यवस्था, म्हणजे अँब्युलन्सपासून डॉक्टरांचे सगळ्या दूर पथक असतील, फिरते पथक असतील, स्थानिक दवाखाने त्या ठिकाणी असतील, या सर्व व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत। आणि शासन प्रशासन तर सज्ज आहे, पोलीस यंत्रणा सज्ज आहे, पण त्याचबरोबर NGO आहेत, सामाजिक संस्था आहेत, महाविद्यालयातील आमचे तरुण विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत, यांचा सहभाग आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी या ठिकाणी घेणार आहोत। आणि म्हणून ही वारी अतिशय सुंदर व्हावी, प्रत्येक वारकऱ्यांनी या ठिकाणी नाव घेतलं पाहिजे की यावेळीची वारी ही सर्वात सुंदर वारी होती, चांगली व्यवस्था आमची ठेवण्यात आली होती असं म्हटलं पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे। आणि त्याप्रमाणेच आम्ही त्या ठिकाणी त्या कामाला लागलेलो आहोत। पालखी मार्गावर अनेक गावं अशी आहेत की जिथे प्रामुख्याने दुष्काळ सावटते, काही भागात चांगला पाऊस झाला तर पालखी मार्गावरची गावं जी आहेत तिथे पाण्याची टंचाई निश्चितपणे वाढणार आहे। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न टँकरनी किंवा लोकांच्या पाण्याने होणार आहे, वापरण्यासाठीच्या पाण्याच्या दृष्टिकोनातून मला वाटतं पावसाने आता चांगली सुरुवात यावर्षी केलेली आहे। अनेक ठिकाणी सोलापूरसारख्या जिल्ह्यामध्ये कधी नव्हता असा चांगला पाऊस या ठिकाणी पडलेला आहे। आणि अजूनही 17 जुलैला वेळ आहे, मला असं वाटतं तोपर्यंत पाऊसही चांगला पडेल। पण त्याला पर्याय व्यवस्था सुद्धा आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून ठिकाणी केलेल्या आहेत। मुबलक टँकर, म्हणजे कुठेही कोणाला अडचण येईल, कुठे अस्वच्छता होईल पाण्याच्या माध्यमातून, अव्यवस्था होईल, असं कुठेही त्या ठिकाणी होणार नाही। त्यासाठी ज्या ज्या योजना आखाव्या लागतील, कराव्या लागतील, उपाय करावे लागतील, ते आम्ही सगळ्या प्रशासनाच्या माध्यमातून करत आहोत। यावर्षी पालखीच्या संदर्भात म्हणजे आषाढी वारीच्या दिवशी मुख्य पूजा जी आहे त्या पूजेला वेगवेगळ्या दिंड्यांचे 10 प्रमुख देखील त्यांना सहभागी करून घेण्याचा निर्णय शासनाने घेतला, तर त्याच्याबाबत काही प्रतिक्रिया येतात। स्थानिक पंढरपूरच्या लोकांनी असं करायला नको असं देखील म्हटलेलं आहे, काय आता तो प्रश्न तिथल्या स्थानिक मॅनेजमेंटचा आहे, व्यवस्थापनाचा आहे, त्यांनी तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। पण याचबरोबर आपण दिंडीचा या ठिकाणी विषय केला, जवळपास 1500 दिंड्या त्या सगळ्या या ठिकाणी पंढरपूरमध्ये येत असतात, पालख्यांना जॉईंट होत असतात। आणि त्यांच्यासाठी सुद्धा प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये यावेळी पहिल्यांदाच झालं। प्रत्येक वेळेला काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात, व्यवस्था असतात, त्या करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। पुन्हा सांगेल की कुठेही निधीची कमतरता होणार नाही। ही वारी स्वच्छ व्हावी, निर्मल व्हावी, सुंदर व्हावी, सुरक्षित व्हावी यासाठी सगळ्या प्रशासकीय शासकीय योजना यंत्रणा ज्या आहेत त्या सर्व कामाला लागलेल्या आहेत। आणि ज्या स्वयंसेवी संस्था आहेत, NGO आहेत, महाविद्यालयातले विद्यार्थी आहेत, या सगळ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही पुन्हा सांगेल की यावेळेला या सगळ्या पालखी सोहळ्यामध्ये त्या घेणार आहोत। निधी द्यायलाच वारकरी संप्रदायातून विरोध होतोय, म्हणजे भीड काय नाही, आता काही ठिकाणी पॉझिटिव्ह असतात, काही ठिकाणी निगेटिव्ह असतात, पण मला असं वाटतं की एक चांगला निर्णय शासनाने या ठिकाणी घेतलेला आहे की ज्या काही प्राथमिक गरजा असतात, काही खर्चही असतो पालख्यांना। आता सगळ्या पालख्या काही सक्षम आहेत असं नाही आहेत, काही पालख्यांनी विरोध दर्शवला असेल आहे, मी बघतोय त्या सक्षमही असतील, त्यांना गरजही नसेल, पण मला असं वाटतं अनेक ठिकाणाची मागणी होती की बाबा काही करता आलं यासाठी नाही, तर जवळपास या दिंड्यांची सगळी नोंद असते,
या ठिकाणी जवळपासच्या 50च्या जवळपासच्या दिंड्या आहेत, त्याची सगळी नोंद असते, शासनाकडे सुद्धा त्यांची आता नोंद झालेली. त्यामुळे मला वाटतं की याच्यामध्ये बोगस अजून 200-500 वाढतील का 1000 वाढतील का दुप्पट होतील, मला असं काही कुठे वाटत नाही. 20,000साठी कुठेतरी दिंडी घेऊन येईल असं काही होणार नाही, आणि अशी आमची वारकरी संप्रदायाची संस्कृती नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं तसं काही होणार नाही. संस्कृती आहे वारकरी, आम्हाला भीक नकोय तुमची, तरी तुम्ही का देताय? तुमचे काहीतरी लागून चालेल. सीएम साहेब मला वाटतं आता आम्ही सगळ्याच मला वाटतं सगळ्याच व्यवस्था आम्ही वारकऱ्यांच्या या सगळ्या वारीच्या एवढ्या मोठ्या प्रमाणाने करतो. मला वाटतं आपण बघितलं की गेल्या वर्षापेक्षा दुप्पट अडीचपट निधी, आणि गेल्या वर्षी सुद्धा खूप मोठा निधी, जेवढी मागणी होती तेवढा निधी आम्ही त्या ठिकाणी दिला. त्याच्या आधी सुद्धा तो कमी होता. म्हणजे सुरुवातीला मला आठवतं की कोरोनाचा काळ सोडला तर त्याच्या आधी 9-10 कोटी रुपये दिलेला होता, नंतर तो 22 झाला, नंतर तो 27 झाला, आणि आता आपण तो जवळपास 50 कोटीच्यावर. माझा ग्रामविकास खाते सांगतो मी, एवढा मोठा निधी. यातून आमची फक्त अपेक्षा हीच आहे की कुठेही अडचण येऊ नये, वारकऱ्यांना कुठेही त्यांची उपेक्षा होऊ नये. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये असेल, स्नानगृहाच्या बाबतीत असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था व्यवस्थित व्हाव्या, हा या मागचा हेतू आहे. आणि म्हणून आम्हाला वाटलं की मुख्यमंत्र्यांना हे वाटलं की या ठिकाणी ज्या दिंड्या येतात त्यांनी कुठल्या काही स्थानिक अडचणी असतील, किरकोळ अडचणी असतील तर त्याही भागवल्या जाव्यात, त्यासाठी हा प्रयत्न आहे. 2 कोटीच्या औषध खरेदीवरून सध्या वाद सुरू आहे की वारीसाठी 2 ते 2.5 कोटीची औषधं खरेदी केली जाणार, एवढ्या औषधाची गरज आहे का? नाही, मला वाटतं आपल्याला एक कल्पना आहे की लाखो भाविक, खूप मोठ्या प्रमाणामध्ये, सर्वात मोठी आमची ही आषाढीची वारी म्हणजे अगदी सागरच असतो गर्दीचा म्हणून बघितलेला आहे. आणि त्या ठिकाणी तर मागच्या वर्षी मी स्वतः वारीमध्ये होतो, त्यावेळेला इतकी गर्दी सगळ्या ठिकाणी, ज्या ज्या ठिकाणी सेंटर होते आरोग्याचे त्या ठिकाणी होते. 2.5 कोटीची औषधी घेतली, काही 2.5 कोटीची घेतील असं नाही, टेंडर काढलं असेल तरी त्याच्यामध्ये काही अटी शर्ती असतील, जेवढं लागेल तेवढं घेऊन येतं, परत देऊ तर परतही जाईल. मला माहिती नाही, माझं ते खातं नाहीये, परंतु कुठे असुविधा होऊ नये, कुठेही कमतरता पडू नये कुठल्या गोष्टीची, हा त्या मागचा हेतू आहे. आणि म्हणून 2.5 कोटीची का मागितली? आता समजा 1 कोटीची मागितली ना, पूर्ण पडली, अर्धे लोक तसेच गेले, तर परत ती टीका होईल की मग तुम्ही एवढे सेंटर लावून ठेवले, मग औषधं का पूर्ण आणले नाहीत. आणि म्हणून मला असं वाटतं त्यामागचा हेतू शाश्वताची स्वच्छ आणि चांगला आहे. म्हणून टीका टिप्पणी तर मग कमी आणले तरी होतील, जास्त आणले तरी होतील, बरोबर आले तरी पण होतील. आणि म्हणून मला वाटतं ही आमचा एक मोठा महोत्सव आहे, हा एक उत्सव आहे वारकरी संप्रदायाचा, याकडे कोणी राजकारण म्हणून बघू नये, टीका टिप्पणी करू नये अशी माझी सगळ्यांना विनंती. तसं नाही महाजन साहेब, गेल्या वर्षी संबंधित मंत्री महोदयांनी असं मोठं शिबिर लावलं, मोठा तामझाम केला, त्यातनं पक्षाचा स्वतःचा प्रचार करून घेतला. शासनाचं वारकऱ्यांना काय मिळालं, शासनाला काय मिळालं, हे होतं इथं. यंदाही तेच होताना दिसतं दुर्दैवाने. नाही, मला वाटतं की गेल्या वेळेला पण आपण बघितलं असेल की खूप मोठ्या प्रमाणात गर्दी, मी स्वतः त्या ट्रेनमध्ये होतो. ठीक आहे, काही ठिकाणी पोस्टर बॅनर लावले गेले असतील, लावले, ठीक आहे, ते आपण यावेळेला टाळू. पण या मागचा हेतू जो आहे आरोग्य खात्याचा किंवा मंत्र्याचा, तो शुद्धच आहे. वारकऱ्यांना सेवा मिळाली पाहिजे, सुविधा मिळाली पाहिजे. अचानकपणे कोणाला त्रास झाला, आहेत अनेक रुग्ण, काय सगळे तिथे येणारे वारकरी आहेत ते वयस्करही असतात, आपण बघितलं तिथे काही सगळे तरुण येतात आणि त्यांना काही होणं असं नाही. पण मला वाटतं इथे वारकरी येणार ते अगदी ग्रामीण भागातले असतात, शेतकरी शेतमजूर वर्गातले असतात, आणि त्यामुळे या सुविधा देणं आमचं शासनाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून त्यासाठी आम्ही सगळ्या व्यवस्था करत आहोत. वारीच्या संपूर्ण वाटेवरती जे मोबाईल टॉयलेट्स आपले उभारले जातात, गेल्या वर्षी अशा घटना घडल्या की जिथं वारकरी मुक्कामाला जातात, तिथं त्यांचे तंबू लावण्याची व्यवस्था केली जाते, तिथंच ते मोबाईल टॉयलेट उभा केल्याच्या घटना गेल्या वर्षी घडलेल्या आहेत. यावर्षी ते घडू नये यासाठी काय समन्वय दिंडी चालक आणि आपल्या मार्फत? यावेळेला मोबाईल टॉयलेटची व्यवस्था आम्ही अतिशय उत्तम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ सुद्धा केलेली आहे. जे कामगार आहेत, जिथे स्वच्छता ठेवणार आहेत, त्यांच्या संख्येमध्ये सुद्धा आम्ही जवळपास 1.5पटची वाढ त्या ठिकाणी केलेली आहे. आणि आपण जे म्हणताय ट्रेनच्या बाजूला लागले ते मला माहिती नाही, पण असं जर काही गेल्या वर्षी झालं असेल तर यावेळेला आपण ती चूक निश्चित दुरुस्त करू. आम्ही अधिकाऱ्यांना सूचना देऊ. ओबीसी आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे जालन्यात. भाजप म्हणतं आमचं डीएनए ओबीसी आहे, पण आज 7वा दिवस आहे, सरकारने कुठलाही रिस्पॉन्स केलेले नाही. मागच्या वेळेस सीएम स्वतः गेले होते, पवार गेले होते, का तर मराठा समाज एक शंका आहे, वाढतो इलेक्शनमध्ये नाव घेऊन, मग ओबीसीची काहीच नाही गरज शासनाला. नाही, आपणही बघितलं की ज्या ठिकाणी उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी मंत्री जाऊन आलेले आहेत. 1 नाही 2 नाही 4 5 6 मंत्री जाऊन आलेले आहेत. असं नाहीये. माननीय मुख्यमंत्री महोदयाने त्याची दखल घेतलेली आहे, उपमुख्यमंत्री महोदयाने त्याची दखल घेतलेली आहे. बघू अजून यामध्ये कदाचित अजून कोणी त्या ठिकाणी शासनाकडे जाणार आहे. आणि असं नाहीये की ओबीसीची दखल घेतली नाही, मराठा समाजाची दखल घेतली. आपण बघतायत की मी दररोज बघतो ना, आपणच दाखवतायत
अनेक मंत्री त्या ठिकाणी गेलेत. शिष्टमंडळ म्हणून शासनाचं ते मंत्री ओबीसी म्हणून गेले असतील काही शासनाचं शिष्टमंडळ नाही, आता मंत्री आंदोलन वाढवलं, मोठं केलं, त्याला रिस्पॉन्स दिला, त्या तुलनेत ओबीसी मंत्री ज्या वेळेला जातात ते काही ते वैयक्तिक होऊन जाते, ते शासनाचे प्रतिनिधी म्हणून जातात. मी कदाचित उद्या परवा मी सुद्धा त्या ठिकाणी जाईल, पण आम्ही शासनाचे प्रतिनिधी म्हणूनच जातो. आम्ही वैयक्तिक मंत्री म्हणून तिथे कोणी जातं मला असं वाटत नाही. आणि निश्चित त्यांची दखल शासनाने घेतलेली आहे. आमचा प्रयत्न आहे की 1-2 दिवसात आज उद्यामध्ये त्यांनी ते उपोषण सोडावं. त्यांना काय मागणं आहे त्याचा शासन निश्चित विचार करेल, त्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार करेल. पण उपोषण त्यांनी सोडावं, कारण 6वा-7वा दिवस त्यांचा उपोषणाचा आहे. उगाच त्यांची काळजी आम्हालाही आहे, आरोग्याची काळजी सुद्धा शासनाला निश्चित त्या ठिकाणी आहे. मुख्यमंत्री महोदयांनी आणि उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, सर्वांनी ज्या बाबतीमध्ये चर्चाही केलेली आहे आणि दखलही घेतलेली आहे. भाजपनेच ओबीसी मराठा वाद लावला. आता जो तो त्याची राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न करतो मला असं वाटतं याच्यामध्ये. आता सुप्रियाताईंनाही माहीत आहे कशा पद्धतीने सगळे आंदोलन उभे राहिलेत, काय काय झालंय, मध्यंतरीच्या काळामध्ये काय झालं तर आम्हाला आरोप करता येतील, पण आम्ही त्याच्या संदर्भामध्ये बोलणार नाही. पण मला असं वाटतं की इकडे कुठे 2 समाजामध्ये दुही निर्माण होईल, कुठेतरी वैर निर्माण होईल, अशा पद्धतीने कोणी राजकीय नेत्यांनी सुद्धा या बाबतीत वक्तव्य करू नये मला असं वाटतंय. आणि आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी आपण यांनी याला उभं केलं, त्यांनी त्याला उभं केलं, तर लोकांना माहिती आहे काय काय झालं म्हणून. त्याच्याबद्दल मी या ठिकाणी पुन्हा पुनरुच्चार करणार नाही. पण मला वाटतं असं कुठेही नाही आहे यांनी उपोषण केलं म्हणून त्याला उभं केलं, त्यांना उभं केलं म्हणून यांनी उभं केलं असं समजण्याचं अजिबात कारण नाही. जरांगेंचं उपोषण किंवा आंदोलन गेल्या वर्षभरापासून किंवा त्या आधीपासून सुरू आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यावरती ते आंदोलन थांबतं आणि पुन्हा सुरू. यामध्ये सरकारला ते कुठल्या तरी निश्चित काय कन्क्लुजनवर आणण्यामध्ये यश आजपर्यंत नाही, यशाचा प्रश्न नाही. आपणही पत्रकार आहात, आपल्याला याची कल्पना आहे की शासनाने जे जे करण्यासारखं आहे ते सगळं मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये केलेलं आहे. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आरक्षण कोणी दिलं? हे पहिल्यांदा आमच्या सरकारने 19 मध्ये दिलं, 19 ते 24च्या दरम्यानच दिलं. त्यावेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. इतक्या वर्षामध्ये 50 वर्षामध्ये कोणी प्रयत्न केला का? पवार साहेब तर म्हणाले होते की मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरजच काय, हे त्यांचं स्टेटमेंट आहे, आवश्यकताच नाही, हे तेच म्हणाले होते. आणि तेच आमच्यावर टीका टिप्पणी करतायत. आणि म्हणून मला असं वाटतं की त्याही वेळेला प्रयत्न आम्ही केला. सेशन कोर्टात, हायकोर्टामध्ये ते सगळं टिकवलं गेलं. दुर्दैवाने आमचं सरकार बदललं आणि ते बदलल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू मांडण्याला उद्धवजी ठाकरे यांचं सरकार अपयशी ठरलं, कमी पडलं, त्यांना ते त्या ठिकाणी कमी पडलेत आणि म्हणून त्या ठिकाणी ते फेटाळलं गेलं. हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे आणि म्हणून आमची भूमिका, भारतीय जनता पक्षाची भूमिका, आमची भूमिका या बाबतीमध्ये पूर्वी स्वच्छ होती, आताही स्वच्छ आहे. आताही 10% आरक्षण आम्ही विधानसभेचं त्या ठिकाणी सत्र घेऊन, विशेष सत्र घेऊन त्या ठिकाणी ते बिल पारित केलेलं आहे आणि म्हणून मराठा आरक्षणाच्या बाजूनेच आम्ही आहोत. पण ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का न लागू देता हे आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे आणि ती आम्ही पार पडलेली आहे. आता जरांगे पाटलांचं समाधान होतं नसेल तर त्याला आता आम्ही काय, आता सगळे सोयरे, त्यांचं म्हणणं सगळे सोयऱ्यांना द्या, हे कोर्टामध्ये कुठे टिकणारच नाही, हे टिकणारच नाहीये आणि असं आरक्षण देता येत नाही मला जरी वाटतं, मला जी माहिती त्याप्रमाणे. पण पुन्हा सुद्धा त्याच्यामध्ये काही करता येण्यासारखं असेल तर निश्चित सरकार त्या बाबतीमध्ये विचार करेल. असं आपल्याला का वाटतंय? असं आपल्याला का वाटतंय? आम्ही कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता या ठिकाणी मराठा समाजाला 10% आरक्षण दिलेलं आहे. त्यामध्ये ओबीसी समाजाचा काही अन्याय करण्याचा किंवा त्यांच्यावर अन्याय होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्हाला कोणावरही अन्याय करायचा नाहीये, सर्वांना न्याय द्यायचा आहे. पण तो काही मंडळी, काही लोक त्याच्यामध्ये आपली राजकीय पोळी शिकण्याचा प्रयत्न करतायत. ही सूर्यप्रकाश इतकी स्वच्छ गोष्ट आहे आणि म्हणून काही काही ठिकाणी लोक स्टेटमेंट वेगवेगळी करतायत राजकीय लोक. लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा फटका हा भाजपला सुद्धा बसलेला आहे, पण त्याचा फायदा हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला झालेला पाहायला मिळते. त्यांच्या बाजूने मराठा समाज उभा राहिलेला या निवडणुकीमध्ये दिसते. कुठेतरी तेच मनोज जरांगे यांच्या पाठीशी आहेत असं सुद्धा सातत्याने म्हटलं जात होतं. छत्रपती संभाजीनगरची जागा कशी निवडून येते? मराठवाड्यातील सगळे पडतात, हे काय गणित? त्याच्या मतदारांचा कौल आहे त्या ठिकाणचा, त्याच्यामध्ये काही त्यात काही दुसरा अर्थ काढण्याची गरज नाहीये. कोण कोणाच्या पाठीशी आणि कोण कोणाला चालवतात. मला असं वाटतं मतदारांनी त्या ठिकाणी कौल दिलेला आहे. आता मराठवाड्यात आमची एक जागा आली तरी पण तुम्ही आम्हाला तेच विचारतायत. असं आहे, भाजप म्हणतं ओबीसी आमचं डीएनए आहे, मग तेच भाजप ओबीसीना वाऱ्यावर का सोडतोय? कोणाला वाऱ्यावर सोडलं? आम्ही कुणालाही वाऱ्यावर सोडत नाही. आम्ही मराठा समाजालाही वाऱ्यावर सोडलेलं नाहीये. त्यांना आरक्षण आम्ही दिलेलं होतं गेल्या वेळी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी, यावेळेला सुद्धा एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी
एकनाथजी आणि अजितदादा असताना तिघांनी आम्हीच आरक्षण दिलेलं आहे. 10% कोणी केलं आतापर्यंत, कोणी केलं असं सांगा तुम्ही मला. आम्ही स्पेशल सेशन घेऊन एका दिवसाचं अधिवेशन घेऊन त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे, आपणही बघितलेलं आहे. आम्ही कुठेही मराठा समाजाच्या विरोधात नाही आणि ओबीसीच्या विरोधात नाही. आम्ही सगळ्यांना आम्ही वारंवार सांगितलं की ओबीसी समाजाच्या आरक्षणात धक्का न लागता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. आम्ही तसं दिलेलंही आहे. माझ्यासाहेब, मंत्री छगन भुजबळांनी एक सूचक वक्तव्य आता केलेलं आहे. असं म्हणलेत की मी अजितदादांसोबत नाही तर मी राष्ट्रवादी सोबत आहे. म्हणजे या वाक्याचा काय अर्थ लावायचा? नाराज आहे गेले काही दिवस छगन भुजबळ, हे तर म्हणजे ते सातत्याने बोलून दाखवत आहे. मला वाटतं दोघींचा अर्थ एकच आहे. दोघींचा आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कोण आहेत? अजितदादा आहेत. पण दादांसोबत नाही असं म्हणतात. म्हणजे भोपळा विळ्यावर पडला काय, विळा भोपळा मारला काय, असा हा विषय आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं तेच आहे की बाबा मी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे म्हणजे अजितदादा सोबत आहे. पण गेले काही दिवस ते नाराज आहेत आणि सातत्याने ती नाराजगी बोलून म्हणजे दाखवत आहेत, सातत्याने दिसतंय ते. नाही, नाराज वगैरे मला असं काही वाटत नाही. कारण मी नाशिकला तर या निवडणुकीत असताना 3-4 वेळा त्यांची बैठक झाली. त्यांची मागणी तिकिटाची होती लोकसभेची. एखाद्या मागणी असल्यापेक्षा त्यांना आधी सांगण्यात आलं होतं. त्यांनी तयारी केली. त्यांचं आपण नावही खूप दाखवलं सगळ्या चॅनलच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून, प्रेस मीडियाच्या माध्यमातून. पण नंतर त्यांचं तिकीट नाकारलं गेलं किंवा शिवसेनेने आग्रह धरला की ही जागा आमची सिटिंग आहे ती आम्हाला द्यावी. त्यामुळे ते थोडे नाराज होते. पण मला वाटतं त्यामुळे की त्यांची नाराजी खूप आहे आणि मी अजितदादांबरोबर नाही. आजही कालही मला वाटतं त्यांनी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच बघितलं. त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की माझी कुठेही नाराजी नाही, मी अजितदादांबरोबरच आहे, मी राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच आहे, हे त्यांनी म्हटलेलं आहे. राज्यसभेची त्यांना जागा मिळावी, राज्यसभा मिळावी त्यांना अशी इच्छा होती. आता हा त्यांचा मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसचा अजितदादांचा त्यांचा हा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी सगळ्यांनी बसून हा निर्णय केलेला आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही सगळ्यांनी बसून हा निर्णय केलेला आहे. भुजबळ साहेबांनी सांगितलं मला असं वाटतं की मी जे बघितलं ते की हा निर्णय एकमताने झालेला आहे. माझी कुठेही नाराजी नाही. माझी मागणी होती पण आता माझा हा निर्णय झालेला आहे, यात माझी कुठेही नाराजी नाही. नाथभाऊंचा प्रवेश कधी? ते मी नाही सांगू शकत. दिलं मागे आता आमच्या रक्षा खडसेंना त्यांना दिलं मंत्रिपद मिळालं. आम्ही सगळ्यात जास्त मतांनी महाराष्ट्रात 2,80,000 मतांनी निवडून आणलं. मी वारंवार आपल्याला सांगितलं होतं की आम्ही महाराष्ट्रामध्ये 1 नंबर निवडून जळगाव आणि रावेर दोन्ही जागा त्या आम्ही आणलेल्या आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.